पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यापासून प्रचंड उन्हाळा अनुभवला जात आहे। सूर्याची तीव्रता अधिक वाढली असून अमरावती जिल्ह्याचा पारा 34.5 डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कारण पिकांच्या आरोग्यावर याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या मते 9 तारखेनंतर या क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता आहे। श्रावण महिन्यातच पावसाने दांडी मारल्याने पश्चिम विदर्भात उन्हाचे तडाखे वाढले आहे। आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या पिकांची स्थिती गंभीर झाली असून यामुळे शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे, असे अनिल बंड यांनी स्पष्ट केले। यावर्षी फरवरी महिन्यात पारा वाढला होता, तर मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी दिली होती। शेतकऱ्यांना या वातावरणीय बदलांचा मोठा फटका बसत आहे, तसेच नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे। उन्हामुळे घामाच्या धारा वाहत आहे, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण वाढला आहे। 9 तारखेनंतर पावसाची शक्यता असली तरी पिकांच्या आरोग्यासाठी ही स्थिती चिंताजनक आहे। आगामी पावसामुळे परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। गेल्या 8-10 दिवसापासून मान्सूनची ट्रफ रेषा ही मध्य भारतावरून हिमालयाच्या पायथ्याशी गेल्यामुळं उत्तर भारतात तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस मान्सून अतिसक्रिय झालेला असून त्यामुळे इकडे विदर्भात ऊन तापत आहे आणि त्यामुळे तापमान वाढलेले असून ते 34.5 डिग्रीपर्यंत गेलेले आहे। परंतु येत्या 2-3 दिवसात दक्षिण भारतातील जे ट्रफ रेषा आहे ती वर सरकण्याची शक्यता आहे। तसेच केरळ, तामिळनाडू आणि मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वारे निर्माण झालेले आहे। यांच्या प्रभावामुळे 8-9 तारखेपासून विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। सध्याच्या स्थितीमध्ये आज संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या फुलक्या पावसाची शक्यता असून दिवसभर ऊन राहण्याची शक्यता आहे। तसेच पुढील 3 दिवस, आजचा दिवस सोडून 7, 8, 9 या 3 दिवसात विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे। त्यातही हा पाऊस पश्चिम विदर्भात कमी राहील आणि पूर्व विदर्भात थोडे प्रमाण जास्त राहील। त्यानंतर 9-10 तारखेपासून विदर्भात पावसाचे प्रमाण हळूहळू वाढण्याची शक्यता असून हा पाऊस 15 तारखेपर्यंत टिकण्याची शक्यता आहे।